आरोपी आणि धनंजय मुंडे त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या आणि मग तो आमच्या अंगावर घालणार. तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझं काही संपर्क नाही का? धनंजय मुंडे असं म्हणते त्यांचा माझा काही संपर्क हा संपर्क नाही का? तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्यात हे शिडीआर घ्यायला पाहिजेत सरकारनं. मुख्यमंत्री साहेबांनी ह्यो लय गंभीर विषय ह्यो आता फक्त ओबीसी चाडून गेला पाहायला लागलाय. याच्या आधी जाती चाडून गेला पत होता, आता ओबीसी चाडून गेला पत होई. तुम्ही असं केलं ओबीसी तमकं केलं म्हणून केलं. इथं ओबीसी समान नाही. तोही दलिंद्री, तोही घाण वर्तणूक, विकृतपणा, ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक ह्यो आरक्षणाचा विषयच नाहीये. ते 4 दिवस लेट मिळेल मराठ्याला किंवा ओबीसीला मिळेल ती भागच नाहीये. इथं जीवना मरणाचा प्रश्न आहे. तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू, आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना. तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं, तो बोलेल हे त्यांच्या मोबाईल मध्ये, आमच्याकडे नाही. ते शिड्यावर काढा तवाची. त्या कार्यकर्त्याची झालटा फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं काय? आरोपी आणि धनंजय मुंडे साहेब आले पुरवीला? बर साहेब काय करायचं मग? थांबा जरा, तुम्ही गडबड करू नका. थांबा, मला माहिती योग्य वेळेला करतो. तुम्हाला आता गाडी पाहिजे असेल तर मी दुसरी माझ्यावाली गाडी तुम्हाला देतो वेगळ्या पासूनची. चालतं, काय अडचण सांगतो. ड्रायव्हर येणार का? ड्रायव्हर येतो मग साहेब. नवी गाडीच पाहिजे असं मी देतो तुम्हाला, पण आता नाही देऊ शकत मी अडचणीत आहे. आता तुम्हाला पाहिजे तर मी माझ्यावाली एखादी गाडी देईल. हो चालतं, पण मी तुम्हाला भेटतो ना उद्या, आहेत का मग? नाही, मी रविवारी उद्याच रविवारी साहेब, मग येतो मी तुम्हाला बोलतो. परवा रविवार, हा परवा सोमवार येऊ का? चालतंय, येतो साहेब परवा. गाडीचा उल्लेख झाला, नेमकं काय गाडीचा प्रकार काय? त्याला गाडी ताफ्यात द्यायची आमच्या ताफ्यात द्यायची त्याला गाडी आणि मग तो आमच्या अंगावर घालणार गाडी. हे तो प्रकार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.